शंकररावांचा धाकटा मुलगा गरीब होता, म्हणून ते त्यांच्या थोरल्या मुलासोबत शहरात राहत होते. त्यांना स्वतःची पेन्शन पण मिळत होती. एक दिवस शांताताईंनी त्यांच्या धाकट्या मुलांना देवळात बाहेर रस्त्यावर समोसे विकताना बघितलं. ते बघून त्यांच्या मनात वेदना झाल्या, वाईट वाटलं. घरी गेल्यावर ते त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या, "अहो, आपल्याला आपल्या धाकट्या मुलाकडे राहायला जायला पाहिजे. त्याची अवस्था चांगली नाही, परिस्थिती गरिबाची आहे." त्यांचा नवरा रागात म्हणाला, "तुला जायचं असेल तर तू त्या नालायक, गरीब, बिनकामाच्या मुलाजवळ जाऊन राहा." शेवटी शांताताई त्यांच्या धाकट्या मुलाजवळ राहायला गेल्या. राहायला गेलेला धाकटा मुलगा आईला घरी आलेलं पाहून, त्यांच्याकडे राहायला आलेलं पाहून खूप खुश झाला. खूप दिवस झाले होते आणि त्यांच्या बायकोची काहीच बातमी शंकररावांना मिळाली नव्हती. तेव्हा शंकरराव स्वतः बायकोची हालचाल बघायला गावी गेले. पण तिथे पोहोचल्यावर समोरचं दृश्य पाहून त्यांचे डोळे मोठे झाले. कारण, "शांता, बघ ना, तो आपला मोहनचा मुलगा उभा आहे ना, बघ, तो समोसे विकतोय." शांताताईंनी जसं त्यांच्या नातवाला रस्त्याच्या कडेला डोक्यावर टोपली घेऊन समोसे विकताना बघितलं, ते बघून त्या एक क्षण थक्क झाल्या. त्यांची नजर सतत त्या लहान मुलावर जाऊन टिकायची, जो देवळाच्या बाहेर उभा होता. देवळाच्या बाहेर उभं राहून रस्त्याच्या कडेला समोसे विकत उभा होता. पण त्यापुढचं दृश्य अजून वेदनादायक होतं. त्यांची नजर थोडी पुढे गेली तर सगळ्यात लहान 2 नातवंड मोठ्या भावाच्या सोबत समोसे विकत उभे होते. ते सगळं खूप लहान आणि निरागस दिसत होते. त्यांना खेळायला, मजा करायला हवी होती. त्यांचं लहान वय होतं. त्यांच्या हातात खेळणी असायला हवी होती. खांद्यावर शाळेचं दप्तर असायला हवं होतं. पण ती आज लहानगी मुलं आज रस्त्याच्या कडेला समोसे विकत उभी होती. हे सगळं पाहून त्यांचे डोळे भरून आले. शंकररावांनी नातवंडांकडे एकदा पाहिलं आणि तोंड फिरवलं. त्यांना त्या मुलांशी काहीही सांगायचं नव्हतं, बोलायचं नव्हतं, काही देणं घेणं नव्हतं. ते बायकोला म्हणाला, "मोहन, की तो स्वतः काही काम करत नाही, म्हणून लहान मुलांना कामाला पाठवते पैसे कमवायला. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मला त्याचं वागणं अजिबात आवडत नाही." असं म्हणत ते तिथून निघून गेले. पण मनात त्यांना खूप अपराधी भावना होत्या. त्यांचं मन अजूनही त्या मुलामध्ये अडकलेलं होतं. त्यांना नातवाला भेटायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं, पण त्यांना नातवांना भेटायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं, पण नवऱ्यामुळे त्या काही करू शकत नव्हत्या. शांताताईंना 3 मुलं होती. मुलीचं लग्न झालं होतं. थोरला मुलगा सरकारी नोकरीत चांगल्या पोस्टवर काम करत होता. तर धाकटा मुलगा मोहन नेहमीच कमी नशिबी राहिला होता. शांताताई आणि त्यांचा नवरा थोरल्या मुलासोबत शहरात राहत होते. त्यांचं घर मोठं होतं. घरात काम करणारी नोकर-चाकर माणसं होती. सगळ्या सोयीसुविधा त्यांच्याकडे होत्या. शंकररावांना देखील त्यांची स्वतःची पेन्शन पण मिळत होती. त्यामुळे ते कोणावरही अवलंबून नव्हते. पण आज शांताताईंच्या मनात काही वेगळीच बेचैनी होती. मन अस्वस्थ झालं होतं. तिला मनात विचार आला, "माहीत नाही माझ्या मुलाची परिस्थिती कशी असेल लहानग्या. अशी कुठली तरी मजबुरी असेल की त्याने मुलांना देवळाच्या बाहेर समोसे विकायला पाठवलं असेल. काय झालं असेल?" असा विचार करत त्यांच्या डोक्यात जुन्या आठवणी फिरायला लागल्या. मोहन लहानपणापासूनच आजारी राहायचा. 5 वर्षाचा असताना त्याला न्यूमोनिया झाला होता. न्यूमोनिया झाल्यामुळे कितीतरी दिवस तो दवाखान्यात राहायचा. शांताताई त्याच्या डोक्यावर हात ठेवून बसायच्या. कित्येक वेळा डॉक्टरांनी हातावर हात ठेवून म्हणायचे की मुलाची तब्येत खूप नाजूक आहे आणि या आजारावर परिणाम त्याच्या मेंदूवर झाला आहे. डॉक्टर म्हणाले होते की तो मानसिक ताण सहन करू शकत नाही आणि जास्त आता अभ्यासही करू शकत नाही. पण शरीराने तो बळकट होता. तो मेहनत करून काम करू शकतो. पण शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी मिळणं कठीण आहे. शांताताईंना अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या होत्या. त्यांना बोलताना सांगितलं होतं की तुमचा मुलगा जिवंत राहील, पण त्याची मानसिक सहनशक्ती थोडी कमजोर असणार आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा जास्त दबाव टाकू नका. त्याला खूप त्रास होऊ शकतो. पण मोहन एक वेगळा मुलगा होता. आजारी असला तरी त्याला शिकायची खूप आवड होती. त्याचा मोठा भाऊ शाळेत
निघाला की तो त्याला शाळेत घेऊन जाण्यासाठी हट्ट करायचा. एकदा तर रडत आईला म्हणाला, "आई, मला देखील शाळेत जायचंय, मला देखील पुढे शिकायचं आहे." त्या दिवशी शांताताईने खूप मेहनत घेऊन त्याला समजावलं होतं. काही दिवसांनी त्याचं नाव शाळेत नोंदवलं, पण तो जास्त अभ्यास करू शकत नव्हता. जास्त वेळा अभ्यास केल्याने त्याचं डोकं दुखायला लागायचं. त्याला खूप त्रास व्हायचा. त्याचे शिक्षक नेहमी त्याला म्हणायचे, नेहमी तक्रार करत असायची की मोहन अभ्यासात खूप कमजोर आहे. त्याला सांगितलेलं लवकर लक्षात येत नाही. एक दिवस शिक्षकाने त्याच्या वडिलांना शाळेत बोलवलं आणि म्हणाले, "तुमचा लहान मुलगा खूप साधा आणि मेहनती आहे, पण त्याचं डोकं जास्त अभ्यासात लागत नाही. त्याला काही गोष्टी लवकर समजतच नाहीत अभ्यासाच्या." घरी आल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला खूप ओरडलं, रागावले. पण आईने त्याला मिठी मारून सांभाळलं. काही वर्ष मोहनने शिकायचा प्रयत्न केला, पण नंतर त्याने स्वतः शिक्षण सोडून दिलं. कारण शिक्षण घेताना त्याला फार त्रास होत होता. तो आईला म्हणाला, "मी मोलमजुरी करेन, पण घरात कुणावरही ओझं बनून राहणार नाही." मग त्याने शेतात काम करायला सुरुवात केली. कधी-कधी एखाद्या मिस्त्रीच्या हाताखाली काम करायचं. त्याचे हात नेहमीच कामात गुंतलेले असायचे. त्याचा मोठा भाऊ शिकून खूप मोठे झाला, खूप पुढे गेला. नशिबाने त्याला साथ दिली आणि त्याला चांगल्या पगाराची सरकारी नोकरी लागली. त्याचं लग्न मोठ्या कुटुंबातील मुलीशी झालं आणि तो कायमचा शहरात राहायला लागला. गावात काय उरलं तर एक जुनं घर, 2 एकर शेती आणि ती मोहन सांभाळत होता. त्याचबरोबर बाहेरून मोलमजुरी पण करत होता. मोहनचं शिक्षण जास्त झालं नाही, त्यामुळे त्याचं लग्न गावातल्या एका साध्या मुलीसोबत रेखाशी झालं. ती त्या परिस्थितीत त्याच्यासोबत खूप खुश राहण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणजे शांताताई. जेव्हा गावी जायचं असायचं, तेव्हा त्या दोघा नवरा-बायकोंना कष्ट करताना पाहत असायच्या शांताताई. पण तरी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसायचं. पण आज बघितलेली अवस्था पाहून त्यांचं मन अगदी तुटून गेलं होतं. कितीतरी दिवस त्या या विचारात हरवून गेल्या. त्यांना सतत नातवंडाच्या चेहऱ्या डोळ्यासमोर येत असायचे. शेवटी एक दिवस त्या हिंमत करून नवऱ्याला म्हणाल्या, "अहो चला ना, एकदा जाऊन धाकट्या मुलाला भेटून येऊया. त्याची अवस्था कशी आहे? तो घर कसं चालवत आहे? त्यांना काही कमतरता तर नाही ना? हे पाहूया." लहान मुलांना, आपल्या नातवंडांना शाळेत पाठवायचं सोडून, त्यांना शाळेत शिकवायचं सोडून देवळाच्या बाहेर समोसे विकायला का पाठवलं आहे? बायकोचं बोलणं ऐकून शंकररावांच्या डोळ्यात रागात डोळे मोठे झाले आणि म्हणाले, तो लहानपणापासूनच आळशी आहे. त्याला पैसे कमवायचे काहीच कळत नाही. स्वतः पैसे कमवायला त्याला जमत नाही, म्हणून त्याने त्याच्या मुलांना पैसे कमवायला पाठवले आहे. मला त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. शांता, जर तुला त्याला भेटायचं इतकं मन होत असेल तर आनंदाने तिकडे जा. पण मी तुझ्यासोबत येणार नाही. मी माझ्या मोठ्या मुलासोबत इथेच राहणार आहे. इथे आराम पण आहे, खायला पण छान मिळतंय. मग हसून म्हणाला, "मी त्याच्याजवळ राहायला गेलो तर, त्या लहानक्या मुलाकडे राहायला गेलो तर मला स्वतःचे पैसे कमवून खाणं, स्वतःचेच पेन्शनचे पैसे कमवून त्याला खायला घालावे लागतील आणि त्याचाही सांभाळ करावा लागेल." पण शांतताईंच्या मनाला ते सुईसारखं टोचत होतं. तरी ती शांत बसली होती. कारण तिला माहीत होतं की कोणत्याही प्रकारचा वाद घालून काहीच उपयोग नाही. शेवटी आईचं मन म्हणजे आईचंच असतं ते. ते कधीच आपल्या मुलांमध्ये फरक करत नाहीत. त्यांना सगळीच मुलं सारखीच असतात. दुसरीकडे शंकररावांच्या मनात एक वेगळीच भीती होती. त्यांना असं वाटायचं की जर ते त्यांच्या धाकट्या मुलाजवळ राहायला गेले तर तो त्यांच्यावर पेन्शनचा हक्क सांगायला मागेपुढे पाहणार नाही. त्यांना भीती वाटायची की तिथे राहायला गेलो तर नाईलाजाने त्यांची पेन्शन त्याला द्यावी लागेल. पण शांतताईंच्या मनात फक्त एकच प्रश्न फिरत होता की अशी कोणती जबरदस्ती आली, कोणती अडचण आली होती की माझ्या नातवंडांना रस्त्यावर समोसे विकायला लागले आहेत. समोसे विकायला लागत आहेत. नवऱ्याचं बोलणं ऐकून त्या थोड्या वेळ शांत बसल्या, पण मनात एक आग पेटत होती.
त्यांना माहीत होते की त्यांचा नवरा खूप हट्टी स्वभावाचा आहे. तोंडातून निघालेला शब्द म्हणजे शेवटचा शब्द असतो. पण एका आईचं मन मुलासाठी त्रास सहन करू शकत नाही. शांतताई रात्री खूप वेळ जाग्या होत्या. विचार करत होत्या. त्यांना नातवंडांच्या निरागस चेहऱ्यांचा विचार सतत येत होता. शेवटी त्यांनी मनात ठरवलं, जर त्यांच्या नवऱ्याला गावात यायचं असेल, नको असेल तर नको येऊ दे, पण त्या छोट्या मुलांच्या जवळ जायलाच लागेल मला. मला जायला हवं. दुसऱ्या दिवशी चुपचाप त्यांची पिशवी त्यांनी गोळा केली. काही गरजेचे कपडे आणि काही वस्तू त्या पिशवीत घेतल्या. घरात लोक स्वतःच्या कामात रमलेले असताना कुणालाही काहीही न सांगता गावाला जाणाऱ्या बसमध्ये चढल्या. रस्त्यात त्यांचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मोहन कसा असेल, नातवंड कशी असतील, काही कळत नव्हतं. काही तासांच्या प्रवासानंतर गावात पोहोचले. गावातील हिरवळीने भरलेली शेते पाहून मन त्यांचं प्रसन्न झालं. हळूहळू मुलाच्या घराकडे चालायला लागल्या. घराजवळ गेल्यावर म्हटलं तरी मोहन कुठेच दिसला नाही. दरवाजाही बंद होता. शेजारी असलेली ती मुलगी म्हणाली, ते दोघंही नवरा बायको शेतात कामाला गेले आहेत. त्यानंतर तीही शेतात गेली. तिथे मोहन आणि त्याची बायको दोघेही काम करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण ती कडक उन्हात दोघेही काम करत होते, कष्ट करत होते. ते त्यांच्या मुलासाठी हसत हसत ओरडल्या, मोहन मोहन. मोहन तो आवाज, ओरडता आवाज ऐकला आणि आश्चर्याने मागं पाहिलं. समोर आई उभी होती. आईला पाहून तो आश्चर्यचकित झाला. लगेच जाऊन आईजवळ गेला आणि तिला मिठी मारली. त्याचे डोळे भरून आले. मोहन म्हणाला, आई, तू इथे कशी आहेस? कधी आलीस? कशी आलीस? सून रेखा सासूला बघून डोक्यावर पदर टाकून जवळ आली. त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली, आई, तुम्ही सांगितलं नव्हतं, अचानक आलात. नाहीतर आम्ही तुम्हाला घ्यायला स्टेशनला आलो असतो ना. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून दिसत होता. जणू काहीतरी मौल्यवान भेटलं आहे असं वाटत होतं. मोहन म्हणाला, आई, इथे का उभी आहे? चल, आपण घरी जाऊ. तू प्रवास करून थकले असशील ना. ते दोघं मग त्यांच्यासोबत घरी निघाले. घर खूप जुनं होतं. शेणाने सारवलेलं होतं, पण नीट सांभाळलं होतं. अंगणात एक खाट होती, पण घर एकदम स्वच्छ आणि छान, शांत, आपुलकीने भरलेलं दिसत होतं. रेखाने म्हणजे त्यांच्या बारक्या सुनबाईने त्यांना पाणी आणून दिलं आणि म्हणाली, आई, पाणी प्यायला घ्या. मग ती चुलीवर चहा बनवायला गेली. शांताताई शांत बसून मन लावून सगळं बघत होत्या. इथे ना नौकर होते, ना कुठल्या सुखसुविधा, पण घरात सगळीकडे आपुलकी त्यांना घरात जाणवत होती. मोहन आईजवळ बसला होता आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करत होता. मोहन म्हणाला, आई, तू सांगितलं नाही का गावी येणार आहेस? मी तुला घेऊन आलो असतो. अगं, मी तुला न्यायला आलो असतो. शांतताईंनी फक्त हसून त्याच्या डोक्यावर हात फिरवला. त्यावेळी अचानक त्यांना शहरातल्या घराची आठवण झाली. त्यांच्या मोठ्या मुलाचा खूप मोठा बंगला होता. सगळ्या सोयी सुविधा होत्या, पण घरात एक वेगळीच शांतता होती. शांतताईंची मोठी सून खूप शिकलेली होती, खूप मोठी होती आणि मोठ्या कुटुंबातील होती. सुरुवातीला शांतताईंना वाटलं होतं की वेळेनुसार ती या वातावरणात रमून जाईल, पण असं कधी झालंच नाही. त्यांची मोठी सून नेहमी त्यांच्यापासून दूरच राहत होती. जास्त घरात बोलायची नाही, सासूबाईंशी बोलायची नाही, फक्त कामापुरतं बोलायची. बहुतेक वेळ ती तिच्या खोलीतच असायची किंवा तिच्या मैत्रिणींसोबत मजा करत असायची. सासूजवळ बसून 2 शब्द बोलायला पण तिला वेळ नसायचा. ती तिच्या स्वतःच्या जगातच मग्न होती. प्रत्येक वेळी शांतताई तिच्याजवळ जाऊन बोलायला गेले तर ती म्हणायची, आई, मला आता काम आहे, आपण नंतर गप्पा मारूया. पण घरातलं सगळं काम तर नोकर करत असायचे. त्यांची मोठी सुनबाई कधीही तिच्याशी मनमोकळेपणाने बोलली नाही. कधी कधी तर आई सरळ बोलायची, तुम्ही गावची साधी सरळ माणसं आहात. तुमचं आमचं बोलणं कदाचित समजणार नाही. तिचं बोलणं ऐकून शांतताईंचं मन खूप दुखायचं. पण त्या शांत बसायच्या, काही बोलायच्या नाही. त्यांना असं वाटायचे की एवढ्या मोठ्या भरल्या घरातही त्या एकट्याच आहेत. नोकर जेवण आणि औषधं आणून खोलीत द्यायचे, पण त्यांच्यासोबत बसून बोलण्यासाठी कुणाकडे वेळ नसायचा. आणि आज
गावाकडे या छोट्याशा घरात बसून त्यांच्या मनाला एक वेगळीच शांतता मिळाली होती. रेखा त्यांची छोटी सुनबाई चहा घेऊन आली आणि सासूसमोर ठेवून म्हणाली, आई तुम्ही सकाळपासून काही खाल्लंय का? काहीच माहीत नव्हतं. तिच्या बोलण्यातून आपलेपणा होता. तिच्या बोलण्यात आपलेपणा त्यांना जाणवला. शांतपणे मुलांकडे आणि सुनेकडे त्यांनी पाहिलं. जे दिवसभर रानात काम करत होते, कापडे मातेने भरलेले होते, पण डोळ्यात आपुलकीचे दोघांचेही भाव होते. त्यांनी मनातल्या मनात विचार केला की बहुतेक माणसाची खरी संपत्ती म्हणजे प्रेम आणि आपुलकी असते, जी मोठ्या घरात नसून माणसाच्या मनात असते. शंकररावांना हे चांगलं माहीत होतं की त्यांची बायको कुठे गेली आहे. त्यांना पूर्ण माहीत होतं की आईचं मन मुलाच्या काळजीपासून जास्त दिवस दूर राहू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी या गोष्टीची फारशी काळजी केली नाही. शंकररावांना माहीत होतं की त्यांची बायको त्यांच्या बारक्या मुलाकडे गावी गेली आहे. त्यांना असं वाटत होते की बायको मुलाजवळ राहून मन भरल्यावर ती शहरात परत येईल, असं त्यांना वाटायचं. पण 15 दिवस उलटले तरी त्यांची बायकोची काहीच बातमी आली नाही. त्यामुळे मनात खूपच बेचैनी वाढू लागली. एकदा ते त्यांच्या खोलीत एकटेच बसले होते. नोकर जेवण ठेवायला आला होता, पण त्यांना जेवायचं मनच होत नव्हतं. अचानक त्यांना जाणवलं की या मोठ्या घरात एक वेगळी विचित्र शांतता पसरली आहे. बायको असताना हे घर वेगळंच वाटायचं. ती कधी किचनमध्ये जाऊन नोकरांशी गप्पा मारायची, तर कधी अंगणातल्या झाडांना पाणी घालत असायची किंवा त्यांच्यासोबत बसून गप्पा तरी मारायची. पण ती गेल्यानंतर घरात एकदमच सगळं शांत झालं होतं. कुणीही बोलायला उरलेलंच नव्हतं घरामध्ये. घरात फक्त हवा पसरलेली होती. मुलांकडे त्यांच्यासाठी बोलायला वेळच नव्हता. मोठ्या मुलाकडे सून तर तिच्याच नादात असायची आणि त्यांची नातवंडं त्यांच्या अभ्यासाच्या शाळेत व्यस्त असायची. त्यांना त्यांच्या थोरल्या सुनेचं वागणं आठवायला लागलं. शांत तिच्यासोबत बोलायला गेली की काही ना काही कारण काढून ती तिथून निघून जायची. ती कधीही सासूसोबत बसून चहा पीत गप्पा मारत नसायची. मनमोकळेपणाने बोलायची नाही. आणि नाही कधी तिने तिची सासूची कधी सेवा केली होती. कधी कधी तर ती दिवसभर त्यांना भेटायची सुद्धा नाही. तिच्या खोलीतच जाऊन बसायची. मग विचारपूस करणं तर खूप लांबची गोष्ट. हा सगळा विचार करून शंकररावांच्या मनात एक विचित्र भीती तयार व्हायला लागली. त्यांना वाटलं तिकडेही तिला असाच त्रास होत असेल का. शेवटी एक दिवस त्यांनी स्वतः गावाला जाऊन बायकोची तब्येत कशी आहे ते पाहायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी गावाला जाणारी बस पकडली आणि ते गावी पोहोचले. संपूर्ण प्रवास शांत बसलेले होते. मनात वेगवेगळे वाईट विचार येत होते. मनात सतत विचार करत होते की मुलाला आणि बायकोला गरिबीतून काही त्रास तर झाला नाही ना. प्रवास करून गावात पोहोचले आणि सरळ मोहनच्या घरी निघाले. घराजवळ पोहोचलं असता समोरचं दृश्य पाहून घायाळ झाले ते. अंगणात त्यांची बायको खाटेवर आरामात बसलेली होती आणि तिच्यासमोर धाकटी मुलगी रेखा खाली बसून तिचे पाय दाबत होती. धाकटी सुनबाई रेखा खाली बसून त्यांचे पाय दाबत होती. चुलीवर काहीतरी शिजत होतं आणि मोहन त्यांचा लहान मुलगा पाण्याची घागर घेऊन आला होता. मुलांच्या हसण्याचे खेळण्याचे आवाज घरात घुमत होते. शंकरराव दुरूनच हे सगळं बघत काही वेळ तिथेच उभे राहिले. समोरचं हे सुंदर दृश्य पाहून ते हैराण झाले. त्यांनी विचार केला होता की गरिबी आणि दुःखाचं वातावरण असेल, पण इथे दिसणारा नजारा काहीतरी वेगळाच होता. इथलं राहणीमान साधं, गरिबीचं जरूर होतं, पण घरात प्रेम, आपुलकी आणि शांतता होती, माणुसकी होती घरात. शांतताईंची नजर जशी दरवाजावर गेली त्या उठून उभ्या राहिल्या आणि आश्चर्याने म्हणाल्या, अहो तुम्ही इथे कसं काय आलात? त्यांच्या आवाजात आनंद होता. मोहन लगेच पुढे आला आणि आदराने म्हणाला, बाबा तुम्ही आलात. तुम्ही सांगितलं असतं तर मी स्वतः तुम्हाला घ्यायला आलो असतो. या घरात रेखाने लगेच डोक्यावरचं पायपीट केलं. आदराने सासऱ्यांच्या पाया पडली, पदर घेतला आणि त्यांना बसायला सांगितलं. घरात जाऊन पाणी आणलं आणि म्हणाली, बाबा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. मुलं पण पळत येऊन आजोबांच्या पाया पडली. शंकरराव फक्त बघत राहिले.
हे जे काही होत होतं ते सगळं शांतपणे बघतच राहिले. ते बघून त्यांच्या मनात एक विचार आला. त्यांना त्या शहरातल्या मोठ्या घराची आठवण झाली, जिथे त्यांच्या बायकोला कुणीही विचारत नव्हतं, की त्यांनाही कुणी विचारत नव्हतं. पण इथे त्यांची साधी गावातली सून सासूचे पाय दाबत बसली होती आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत बसली होती, जी मोठी सुनबाईने कधीही केलेलं नव्हतं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होती. ती खाटेवर बसली आणि तिचं लक्ष अंगणात बसलेल्या नातवंडांकडे गेलं त्यांचं. त्यांच्यासमोर टोपली होती. त्यात समोसे ठेवले होते. ते पाहून त्यांच्या मनात जुनी आठवण ताजी झाली. तिने मुलांना देवळाच्या बाहेर समोसे विकताना पाहिलं होतं. थोड्या आवाजात तिने विचारलं, मोहन, तुझी मुलं देवळाच्या बाहेर समोसे विकायला जातात का? का विकायला जातात रे? मोहन हसून म्हणाला, हो बाबा. हे ऐकून त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. पण मोहन खूप शांतपणे म्हणाला, बाबा, ही माझी मजबुरी नाही. मी स्वतः त्यांना हे काम शिकवलं आहे. शंकरराव थोडे हैराण झाले. का का शिकवलं तू त्यांना तसं काम? त्यांच्याकडे बघू लागले. मोहन म्हणाला, बाबा, माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत जगायला शिकावं. त्यांना सामना करायला शिकावं. माणसाकडे जर एखादी कला असेल तर तो कधी उपाशी मरत नाही. मी त्यांना सांगितलंय की तुम्ही त्याबरोबर तुमचं शिक्षणही पूर्ण करा, पण मेहनत करण्यापासून कधीच घाबरू नका. आज जर ते काम करायला शिकले तर उद्या जो काही कठीण काळ येईल त्यात ते कधी घाबरणार नाहीत. बाजूला त्यांच्या बसलेला मोठा नातू म्हणाला, आजोबा, आम्ही रोज देवळाच्या बाहेर थोडा वेळ समोसे विकतो आणि नंतर घरी येऊन अभ्यासही करतो. थोडाच वेळ समोसे विकतो. आमचं घर, आमचे बाबा म्हणतात, मेहनत करणारा कधीच छोटा होत नाही. नातवाचं बोलणं ऐकून शंकरराव शांत झाले आणि बघतच राहिले. तसं वाटलं जसं त्यांच्या मनात बोलणं खोलवर उतरलंय. त्यांनी एक नजर आपल्या मुलावर टाकली, जो साध्या कपड्यात होता, पण त्याच्या चेहऱ्यावर स्वाभिमान आणि आत्मविश्वास झळकत होता. नंतर त्यांची नजर बायकोकडे गेली, जिला हसू येत होतं. तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि आनंद दोन्ही दिसत होतं. ती शांतता जी शहरातील मोठ्या घरात, श्रीमंतांच्या घरात कधीच दिसली नव्हती. मोठा मुलगा श्रीमंत होता, पण त्याच्या घरात कधीही आनंद आणि शांतता त्यांना जाणवली नव्हती. शंकररावने मोठा श्वास घेतला आणि हळूच म्हणाले, मोहन, तू खूप छान केलं. मुलांना मेहनत करणं आणि त्यांची कदर करणं शिकवणं फार गरजेचं आहे. त्यांच्या मनात पहिल्यांदाच अशी भावना जागली. या गोष्टीची जाणीव झाली की खरी श्रीमंती मोठ्या घरात किंवा मोठ्या पदावर नोकरी करण्यात नसते, तर मनात प्रेम आणि मेहनतीचा सन्मान करण्यात असते. त्यावेळी त्यांना असं वाटलं की आयुष्यातील सगळ्यात मोठी शिकवण मला मिळाली आहे. आज गावातल्या गरिबीतल्या त्यांच्या मुलाने त्यांना आयुष्य कसं जगायचं ते शिकवलंय. घरात मुबलक पैसा आणि सगळ्या सुखसुविधा असल्या तरी जिथे माणूस माणसाला विचारत नाही, तिथे माणुसकी मरत चाललेली असते. खरी श्रीमंती पैशात नसतेच, तर आपल्या माणसांच्या प्रेमात आणि आपुलकीत असते. खरं ना मित्रांनो? बाकी तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे शंकरराव आणि शांताताईंनी शेवटी त्यांच्या लहान मुलाकडे राहण्याचा निर्णय घेतला आणि आनंदाने त्यांच्या त्या लहान मुलाकडेच ते राहू लागले.